नमस्कार मित्र हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि एकच विनंती करतो की जर अजूनपर्यंत तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्ही ऐकताय शिवाजी देशमुख यांची आयुष्य हे ही कादंबरी आणि आज भाग 12वा. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रातनं जगन्नाथाच्या प्रवचनाची बातमी आली. अध्यात्मात केवळ श्रद्धेला किंवा पारंपरिक विचारांना अव्हेरून पुरोगामी विचार मांडणारे श्री स्वामी जगन्नाथजी यांची बरीच भलावण त्या लेखात होती. जगन्नाथला तो लेख वाचून मनस्वी आत्मविश्वास वाटला. त्याचबरोबर काल एकानं दिलेल्या पाकिटाची त्याला आठवण झाली. कालच्या संपूर्ण गडबडीत तो ते साफ विसरला होता. काल काढून खुंटीला टांगलेल्या कफनीच्या खिशातनं जगन्नाथानं पाकिट काढलं. घाईघाईत ते फोडलं. आत पत्र होतं. ते पत्र काढलं आणि तो वाचायला लागला. प्रिय जगन्नाथ, सादर प्रणाम. मेरा यह खेद देखकर आप उलझन में पड़ोगे, लेकिन तुम्हारी उलझनें सुलझाने के लिए यह खत लिख रहा हूं. मैं आश्रम से विदा लेता हूं, लेकिन मैं कहाँ हूं ये मत पूछो. और एक बात, आश्रम से विदा लेते समय मैंने 7 करोड़ की राशि भी अपने साथ लाई है. इस बात पर तुम्हें यकीन नहीं होगा, लेकिन यह सत्य है. मेरे भाई, मैं एक गरीब किसान का बेटा था जो पढ़ाई में सबसे आगे था. तुम्हारी तरह मुझ पर भी बहुत अच्छे संस्कार थे. सोचा था जिंदगी में मैं भी एक बहुत बड़ा आदमी बन जाऊंगा, लोगों के काम आऊंगा. मेरी जिद और परिश्रम से मैं IAS ऑफिसर बना. बिहार में पोस्टिंग हुई थी मेरी. मैं अपने उसूलों से काम करता रहा, लेकिन भ्रष्ट नेताओं को यह अच्छा नहीं लगा. मेरा तबादला हुआ दूसरे राज्य में. मैंने सोचा था कि सब नेता तो भ्रष्टाचारी नहीं हो सकते, लेकिन वहां भी मुझे बुराइयों से सामना करना पड़ा और वहां से भी मुझे हटाया गया. 4 साल में 7 बार मेरा तबादला हुआ. इसी दरमियान मेरी शादी हो गई थी. 3 साल का बच्चा भी था मुझे. इतनी बार तबादला होकर भी मैंने अपने उसूलों से हार नहीं मानी. लेकिन एक चालाक मिनिस्टर ने मुझे ऐसे झूठे इल्जाम में फंसाया कि मैं खुद को बेगुनाह साबित ही नहीं कर पाया. मुझे सस्पेंड कराया गया और 3 साल के कारावास की सजा मिली. 3 साल गुजरने के बाद जब मैं घर लौटा तो मेरी बीबी ने डाइवोर्स के लिए कोर्ट में अपील किया था. उसका किसी और से अफेयर हो गया था. बहुत शर्मिंदा हो गया मैं. सच्चाई, ईमान, प्यार, इंसानियत, सब पर विश्वास ही नहीं रहा मेरा. अपनी आत्मा की शांति के लिए मैंने इस आश्रम में पनाह ली. कुछ दिन बिताने के बाद मुझे महसूस हुआ कि आश्रम कोई आत्मशांति की जगह नहीं है. असलियत में ये कुछ लफंगे लोगों की पैसे कमाने की दुकान है. भगवान के नाम पर लोगों को लूटने का धंधा है. जिन लोगों का भगवान पर भरोसा नहीं होता वही लोग ये काम करते हैं. सच कहूं तो मेरा भी भगवान से विश्वास नहीं रहा. ऐसे दोगुला जीवन से अच्छा है कि चैन से जिए. आखिर ये जिंदगी भी तो भगवान की देन है. बहुत सोचकर मैंने ये फैसला लिया है. ये ट्रस्टी मुझे कुछ नहीं कर पाएंगे. चोरों के घर मैंने चोरी की है, इसलिए मुझे कोई दुख नहीं. लेकिन एक आशंका है कि वो लोग तुझ पर इल्ज़ाम लगाकर तुझे फंसाएंगे. यदि ऐसा हुआ तो ये खत अपने बचाव के लिए मैंने खुद दिया है. तुम ये खत कोर्ट के सामने रखो और बेगुनाह साबित हो. अगर ऐसा नहीं हुआ तो आगे क्या करना है यह मैं तुम पर छोड़ता हूं. आपका भाई स्वामी विज्ञानंद. स्वामींचं पत्र वाचलं. जगन्नाथला आश्चर्य, खेदही वाटला. शेवटी स्वामी हा सुद्धा माणूसच की. आदर्शाच्या वाटेवरून चालताना अपमान आणि अवहेलना यांच्यापुढे हारला तो. मला या प्रकरणातनं वाचवण्यासाठी हे पत्र म्हणजे कबुली जबाब. स्वामींनी माझ्यावरच्या प्रेमापोटी हे पत्र देऊन स्वतः धोका पत्करला. या विचारानं स्वामींविषयी जगन्नाथाचं मन भरून आलं. ते पत्र कुणाच्या नजरेला पडू नये म्हणून त्यांनी ते पत्र लगेच जाळूनही टाकलं. स्वामी जरी हारले असले तरी मी मात्र हरणार नाही. आत्तापर्यंत अनेक संकटांशी 2 हात करून उभं राहिलो. यापुढेही तसाच राहील. जगन्नाथानं मनाशी निश्चय केला आणि पुढे काय करायचं याचा विचार करायला लागला. साठेनं जगन्नाथची राहण्याची व्यवस्था स्वामींच्या विश्रामगृहात केली.
जगन्नाथनं आश्रमातली सगळी सूत्र आपल्या हातात घेतली. परवा मुंबईत झालेल्या प्रवचनाचं पाकीट बनवारीनं साठेच्या ताब्यात दिलं होतं. त्या संदर्भात जगूनं साठेला विचारलं, साठे, मुंबईच्या कार्यक्रमाचं मानधन किती मिळालं? पाकीट तिजोरीत ठेवलं आहे, फोडून बघितलं नाही मी. उघडून बघा. जेवढी रक्कम असेल त्याची पावती तयार करा, माझ्या सहीनिशी त्यांच्या पत्त्यावर पाठवून दे. आणि लक्षात ठेव, इथून पुढे आश्रमाला जी काही रक्कम मिळेल त्याची पावती झालीच पाहिजे आणि ती संबंध देताना दिली गेलीच पाहिजे. जमा आणि खर्चाचा ताळेबंद प्रत्येक महिन्याला मला दाखवायचा, माझी सही घेत जायची. मग मागच्या हिशोबाचं काय करायचं? ते स्वामींनी तपासले असतील ना? हो, पण ते सही नव्हते करत. तुझ्या स्वाक्षऱ्या आहेत ना? हो आहेत. मग ठीक आहे ना. मागच्या वर्षभरात ऑडिट झालं आहे? नाही झालं. मग मार्च अखेरपर्यंत करून घे. स्वामीजी, जी रक्कम ट्रस्टींमार्फत आश्रमाच्या नावाने मिळते तिचं काय करायचं? जी रक्कम प्रत्यक्ष आश्रमाच्या तिजोरीत जमा होईल त्याचीच पावती करून तिची नोंद होईल. अन्यथा परस्पर ट्रस्टीनी किंवा एखाद्या व्यक्तीनं मदत किंवा निधी म्हणून ती स्वीकारली असेल आणि तिची रीतसर पावती केली नसेल तर त्याच्याशी आपला म्हणजे आश्रमाचा काहीही संबंध राहत नाही. पण स्वामी, अशा देणग्यांची रक्कम मोठी असते, त्यावर आश्रमाचा मोठा खर्च भागतो. मोठा खर्च म्हणजे कुठला? म्हणजे काही सुधारणा, शिष्य वाढले तर नवीन इमारत बांधावी लागते, नवीन वाहन खरेदी. साठे, हा संन्याशांचा आश्रम आहे, हे काही लॉजिंग बोर्डिंग नाही. आपल्या गरजा फक्त 2 वेळचं अन्न, रात्री निवाऱ्यापुरती जागा आणि अध्यापनापुरती सामुग्री. मला वाटतं तेवढा खर्च मिळणाऱ्या मोबदल्यात आपण भागवू शकतो. आणि तरीही उपाशी राहायची वेळ आली तर माझ्यासकट सर्व शिष्य वस्तीत जातील, प्रत्येकी 2 घरांपुढे भिक्षांदेही म्हणून उभे ठाकलो तरी पोटभर अन्न मिळेल सगळ्यांना. जगन्नाथनं स्पष्टपणे सांगितलं. त्याच्यावर साठे काही बोलला नाही. आश्रमात एकूण 22 शिष्य होते, त्यापैकी 8 महिला होत्या. साठे, 2 स्वयंपाकी आणि 1 शिपाई, असं सगळ्या मिळून 30 लोकांची संख्या होती. जगन्नाथ स्वामींनी सगळ्यात आधी त्या प्रत्येक शिष्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, त्यांचं शिक्षण, त्यांची मानसिकता समजावून घेतली. बरेच शिष्य हे आर्थिक दुर्बल, अनाथ, परिवारापासून दुखावून बाजूला पडलेले आणि काही गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर समाजापासून बहिष्कृत झालेले होते. स्त्रियांमध्ये निराधार, घटस्फोटित आणि काही विधवा होत्या. यातले काही 4-5 शिष्य सोडल्यास अंतःकरणापासून ईश्वराची किंवा अध्यात्माची ओढ असलेले असे कोणीही नव्हते. फक्त अन्न, वस्त्र, निवाऱ्याची गरज पूर्ण होतीये ह्या दृष्टीनं ते आश्रमात रमले. या सर्व शिष्यांच्या अध्ययनाच्या वेळा व्यतिरिक्त उरलेल्या वेळा जगूनं काही कामं नेमून दिली. ही कामं ज्याला पेलवतील किंवा आवडीची वाटतील अशा शिष्यांना ती वाटून दिली. आश्रमाच्या मागच्या 2 गुंठे असलेल्या मोकळ्या मैदानात बागकाम करून त्यात पालेभाज्या पिकवण्याचं काम 4 शिष्यांना दिलं. एका गटाला टाकाऊ वस्तूपासून उपयोगी वस्तू बनवण्याचं प्रशिक्षण दिलं, त्यांना तयार केलं. स्त्रियांना 2 शिवणयंत्र दिली, एम्ब्रॉयडरीचं काम देऊन टाकलं. 4 शिष्यांच्या एका गटाला योगा, सूर्यनमस्कार आणि व्यायाम याचं प्रशिक्षण दिलं आणि काही हुशार शिष्यांना आश्रमात निर्माण होणाऱ्या या गोष्टींचं मार्केटिंग कसं करायचं हे शिकवण्यात आलं. आश्रमातल्या या नव्या धोरणांवर काही ट्रस्टींनी आक्षेप घेतले, पण जगन्नाथच्या विचारापुढे त्यांना काही युक्तिवाद नाही करता आला. वर्षभरात आश्रमाला चैतन्य लाभलं. याच काळात मुंबईच्या चॅनलवाल्यानं जगन्नाथ स्वामींचं सलग 13 प्रवचनांचा कार्यक्रम प्रस्तावित करण्याचा प्रस्ताव स्वामींच्या पुढे ठेवला. स्वामी जगन्नाथांनी औपचारिकतेनं सर्व ट्रस्टींना याबाबत कल्पना दिली. अर्थात त्यामुळे आश्रमाची प्रसिद्धीच होणार असल्यामुळे त्यांनी त्याला तात्काळ मान्यताही दिली. आठवड्यातून 1 दिवस स्वामींचं वेगवेगळ्या विषयांवर पुरोगामी मतप्रवाहानुसार प्रवचन पोचायला लागलं आणि त्यांच्या ईश्वर आणि धर्माच्या विचारांनी काही सनातनी मंडळी जगन्नाथवर क्रोधित व्हायला लागली. स्वामी जगन्नाथाचं पहिलं प्रवचन ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल होतं, जे त्यांनी मुंबईच्या शेवटच्या प्रवचनात सांगितलं होतं. त्यात त्यांनी मूर्तीपूजा, प्रार्थना, कर्मकांड यावर टीका करून ईश्वराचं अस्तित्व हे निसर्गात असल्याचं सांगितलेलं होतं. दुसऱ्या भागात त्यांनी धर्म या विषयावर आपलं मत मांडलं. ते म्हणाले, मित्र हो, जगात धर्म नावाच्या वेगवेगळ्या रीती, रिवाज आणि तत्त्वज्ञानाची अनेक दुकानं थाटून काही लोक स्वतःचा स्वार्थ साधण्यात मग्न आहेत. कार्ल मार्क्स या विचारवंतानं धर्म म्हणजे अफूची गोळी असून ती चारल्यानं समाजात अविवेकी कृत्य सहज घडवून आणता येतं असं म्हटलं होतं.
कार्ल मार्क्सचं हे विधान अतिशय अचूक आहे. हे वर्तमानच काय पण जगाच्या इतिहासावरनं स्पष्ट दिसतंय. मुळात धर्म या संकल्पनेची निर्मिती कशी झाली ते आपण बघूया. हजारो वर्षांपूर्वी जेव्हा पृथ्वीवर मनुष्य प्राणी हा आदिमानवाच्या अवस्थेत वावरत होता, तेव्हा इतर हिंस्त्र पशूंपासून संरक्षण होण्यासाठी तो समूहाच्या रूपानं राहायला लागला. पण या समूहात सुद्धा जे बलिष्ठ असत ते इतर दुबळ्या माणसांवर अत्याचार करत, मिळवलेलं अन्य किंवा समूहातल्या स्त्रिया यांच्यावर स्वतःचा जादा हक्क प्रस्थापित करत. त्यामुळे काही बुद्धिमान परंतु दुबळ्या माणसांनी भूकंप, अतिवृष्टी, वादळ किंवा विजांचा कडकडाट अशा नैसर्गिक आपत्तींची भीती घालून ती टाळायची असेल तर कोणावर अत्याचार करू नयेत असा नियम समूहात सांगितला. कधी भूकंप झाला तर त्याचं कारण तो अशा प्रकारच्या अत्याचार करणाऱ्या व्यक्तीमुळे झाला असं मानलं जाईल. थोडक्यात बलवान माणसाला कोणाची नाही पण अशा नैसर्गिक शक्तीची भीती वाटायला लागली. पर्यायानं तो काही नियम पाळायला लागला आणि हे नियम म्हणजे धर्माचं उगमस्थान. थोडक्यात धर्माची निर्मिती हीच मुळात कोणावर अत्याचार होऊ नये, सर्वांच्या वाट्याला समान जगण्याचा लाभ मिळावा ह्या उद्दिष्टातनं झाली. पुढे या नियमात परिस्थितीनुसार भर पडत गेली. समूह जसा वाढत गेला तसतसा इतर समूहात सुद्धा या नियमांचं अनुकरण होत राहिलं. पुढे काही समूहांनी आपल्या समूहासाठी स्वतंत्र वेगळे संकेत ठरवले. अशा प्रकारे जशी जशी मानवात सुधारणा होत गेली त्यानुसार हे नियम आणि संकेत बदलत गेले. तत्कालीन परिस्थितीनुसार ज्या विद्वानांनी हे नियम बनवले ते कालबाह्य झाले, तरीही अडाणी राहिलेला समाज त्या रूढी, परंपरा आणि संकेतांचं श्रद्धेनं पालन करतो. इतकंच नाही तर इतरांच्या धर्मापेक्षा आमचा धर्म श्रेष्ठ असं मानून अश्मयुगात जातो. मित्रहो, ज्या धर्माची निर्मिती जगा आणि जगू द्या, सर्वांना समान न्याय या उद्दिष्टापोटी झाली, त्याच धर्माच्या नावाखाली युद्ध, राजकारण आणि संघर्ष होताना आपण बघतोय. यातून आपण धार्मिक प्रगती केली का अधोगती केली याचा विचार प्रत्येक धर्मातल्या माणसांनी करावा. स्वामी जगन्नाथाचे हे विचार घराघरात पोचले आणि काही सनातनी मंडळींचा मोहळच उठला. पुढचं प्रवचन श्रद्धा अंधश्रद्धा या विषयावर झालं. त्यात स्वामीजी म्हणाले, अंधश्रद्धा ही मूर्ख आणि अडाणी लोकांची मनोवृत्ती आहे आणि या लोकांची ईश्वरावर श्रद्धाच नाही असे भोंदू लोक समाजात अंधश्रद्धा पसरवतात, स्वतःचा कार्यभाग साधतात. एखाद्या गोष्टीवर श्रद्धा असणं म्हणजे त्या गोष्टीचं मर्यादित ज्ञान असणं. जिथे मानवाची मती कुंठते तिथून श्रद्धेच्या कुबड्या माणूस वापरायला लागतो. श्रद्धा हीच अंधश्रद्धेचं सौम्य रूप आहे. जेव्हा मानवाला ईश्वराचं खरं रूप कळेल तेव्हा तो ज्ञानी होईल. ईश्वराचा शोध ज्ञानाच्या मार्गातनं शक्य आहे. केवळ श्रद्धेतनं ईश्वराचं सत्यरूप कळेल असं नाही, त्यातून तुम्ही भ्रमनिराश होऊ शकता. ज्ञानमार्ग म्हणजे विज्ञानाचा अभ्यास. विज्ञान हे मानवनिर्मित नसून ते मूलतः निसर्गात दडलेलं आहे असं त्याचे नियम सांगतात आणि मानवानं ते शोधून काढायचे असतात. या प्रवचनातनं अनेक श्रद्धावान भक्तांच्या भुवयाच उंचावल्या गेल्या. पापपुण्याची व्याख्या सांगताना जगन्नाथानं परोपकाराय पुण्याय पापाय परपीडानाम ही संज्ञाच मोडीत काढली. जगन्नाथाच्या मते पाप पुण्य कर्म हे व्यक्ती आणि स्थिती सापेक्ष आहे. उदाहरणार्थ, एखाद्याला वाचवण्यासाठी एखाद्याला ठार केलं तर ते पुण्यकर्म म्हणायचं का पाप म्हणायचं? तसंच अज्ञानापोटी हातून घडलेलं दुष्कृत्य हे पाप म्हणण्यापेक्षा त्याचं अज्ञान हे पापाचं मूळ आहे, व्यक्ती नाही. जगन्नाथाच्या अशा विचारांमुळे काही श्रद्धाळू आणि सनातनी विचाराच्या लोकांनी त्या चॅनलवरच दबाव आणून जगन्नाथाची प्रवचनं बंद पाडण्याचा प्रयत्न केला. परंतु वस्तुतः त्या कार्यक्रमाच्या वेळी वाढलेला TRP बघून जगन्नाथाची प्रवचनं त्या चॅनलच्या माध्यमातून होत राहिली. जगन्नाथाच्या निषेधाची अनेक पत्र आश्रमात तसंच परस्पर ट्रस्टींना येत होती. वर्तमानपत्रातनं त्यावर अनेक प्रतिक्रिया येत होत्या. मात्र निषेधापेक्षा प्रशंसेची पत्र जास्त होती. काही पत्रातून जगन्नाथला जीवे मारण्याच्या धमक्या होत्या तर काही आश्रमाला आग लावण्याच्या. ट्रस्टी मात्र द्विधा मनस्थितीत होते. दूरदर्शनवर गाजणाऱ्या या प्रवचनांमुळे आश्रमाला प्रसिद्धी आणि आर्थिक प्राप्ती चांगली होत होती. दुसऱ्या बाजूला अनेक सनातनी संस्था आणि महंत यांचा विरोध होत होता.
या परिस्थितीचा फायदा घेऊन एका प्रसिद्ध चॅनलनं एका सनातनी संस्थेचे कट्टर महंत स्वामी शंकरानंद आणि स्वामी जगन्नाथाची आमने सामने चर्चा घडून प्रक्षेपित करायचं ठरवलं. हे लाईव्ह प्रक्षेपण एका मोठ्या हॉलमध्ये प्रेक्षकांसह चित्रित करण्यात आलं. या कार्यक्रमाची चॅनलनं आधी जाहिरात केली असल्यामुळे घरोघरी मोठ्या उत्सुकतेनं हा कार्यक्रम लोकांनी बघितला. मुख्य वार्ताहराच्या दोन्ही बाजूंना जगन्नाथ आणि स्वामी शंकरानंद व्यासपीठावर बसले होते. हॉल प्रेक्षकांनी तुडुंब भरलेला दिसत होता. वार्ताहरानं बोलायला सुरुवात केली. नमस्कार. आज आपल्या पुढे पुरोगामी विचाराचे आध्यात्मिक बोलणारे स्वामी जगन्नाथ आणि विद्याधाम मठाचे प्रमुख स्वामी शंकराचार्य आध्यात्मिक मतभेदावर चर्चा करणार आहेत. पहिल्यांदा मी स्वामी शंकरानंदजींना विनंती करतो की ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल पारंपरिक कल्पना आणि आधुनिक मतप्रवाह ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला काय वाटतं ते मी बोलणारच आहे. त्यापूर्वी स्वामी जगन्नाथांना मी काही प्रश्न विचारतो, त्याची उत्तरं त्यांनी द्यावीत. अरे जरूर विचारा. जगन्नाथानं अनुमती देऊन टाकली. ईश्वराचं अस्तित्व तुला मान्य आहे का? हो आहे. मग त्याची पूजा, प्रार्थना, जप, तप हे का मान्य नाही? अशा कर्मकांडातनं तो प्रसन्न होतो, इतका तो देव हलका नसावा असं मला वाटतं. पाखंडी देवाला हलका म्हणतोस? नाही, देव हलका नसावा असं म्हणालो मी. तुम्हाला काय वाटतं तुम्हाला माहिती. हजारो वर्षांपूर्वी वाल्मिक, व्यासांसारख्या ऋषींनी महाकाव्यातनं ईश्वराच्या अस्तित्वाचा दाखला दिला आहे. तो खोटा आहे असं का वाटतं तुला? नाही, मला त्यांच्याबद्दल आदर आहे. पण मला सांगा, जर रामायणाचा काव्यकर्ता वाल्मिकी ऋषी असतील तर काव्यातला नायक जो राम आहे हे काल्पनिक पात्र म्हणायचं का देवाचा प्रत्यक्ष अवतार म्हणायचं? अरे मूर्ख, रामायण प्रत्यक्ष घडलं आहे. शंकरानंद चिडले. ठीक आहे ना, मग जर रामायण प्रत्यक्ष घडलेला इतिहास असेल तर वाल्मिकी ऋषींनी काय केलं? त्याची बखर लिहिली का त्यांनी? मग तुम्ही माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या ना स्वामी. मला सांगा, भगवद्गीतेतलं तत्त्वज्ञान कोणी सांगितलं? कृष्णाने सांगितलं. पुन्हा गोंधळ करताय तुम्ही स्वामीजी. महाभारत लिहिणारे जर व्यास आहेत तर श्रीकृष्ण हे त्यातलं पात्र म्हणावं लागेल. आणि त्या पात्राच्या तोंडी दिलेलं तत्त्वज्ञान हे कृष्णाचं नाही तर व्यासांचं म्हणावं लागेल. आता तुम्हाला असं वाटतं का की महाभारत खरंच घडून गेलं आणि व्यासांनी फक्त ते नंतर लिहून काढलं? आणि मग तसं म्हणायचं असेल तर मग व्यासांना महाकवी का म्हणायचं आपण? हे बघ, तू मला शब्दात पकडतोयस. नाही नाही स्वामी, मला ज्या शंका वाटत आहेत ना त्या शंकांची मी फक्त उत्तरं शोधतोय. अरे रामायण, महाभारत हे घडण्यापूर्वी या महापुरुषांनी ते काव्यरूपात आधीच लिहून ठेवलं होतं. वा स्वामी, बिनतोड जबाब दिलात. पण अजून एक शंका मनात येते की जर हे आधीच वर्तवून ठेवलं होतं तर त्याची कल्पना कुठल्याच राजगुरूंनी किंवा एखाद्या वाचकाने राजा दशरथाला किंवा रामाला का दिली नाही? मग त्यांच्या हातनं त्या चुका झाडल्याच नसत्या ना? असा दुष्टपणा का केला? जगन्नाथाच्या या युक्तिवादामुळे प्रेक्षकांना हास्य आणि टाळ्यांचा कडकडाट होत होता. स्वामी शंकरानंदांचा क्रोध वाढत गेला. ते रागानं ओरडले, मूर्ख माणसा, तुझा देवावर विश्वास नाही आहे, तू पाखंडी आहेस. नाही स्वामी, रागावू नका तुम्ही. माझी देवावर श्रद्धा आहे. फरक इतकाच आहे की तुम्ही ज्या गोष्टी देव बघता त्यात मला देव दिसत नाही. मग तुला देव दिसतो कशात? मला देव दिसतो तर या अफाट विश्वाचा पसारा निर्माण करणाऱ्या अज्ञात शक्तीमध्ये. त्या शक्तीतलाच एक अणू पृथ्वी आणि तीवरील अग्नी, आप, वायू, तेज या पंचमहाभूतात म्हणजेच दृश्य स्वरूपात दिसणारा हा निसर्ग. मग ठीक आहे ना, तू निसर्गाला देव मानतोस ना, मग त्या निसर्गाचे नियम सांग. निसर्गाचे नियम तो सांगत नसतो तर तो आपल्याला समजून घ्यायचा असतो. तुला काय समजला ते कळू दे. निसर्गाचा नियम एकच आहे, उत्पत्ती, लय आणि विलय. या नियमातनं लोकांना काय बोध होणार? हाच की या पंचमहाभूतांच्या संयोगातून सजीवाची निर्मिती म्हणजे जन्म होतो. जन्म घेणं कोणाच्या हातात नाही. लय म्हणजे जन्माला आलेल्या सजीवानं जगण्यासाठी जीवम जीवश्च जीवनम या उक्तीनुसार अन्नग्रहण, मैथून करणं. हे करत असताना स्वतः आणि इतर सजीवांना इजा न करणं. आणि नंतर प्रत्येकाच्या जीवनकालानंतर मृत्यूला सामोरं जाणं हा बोध निसर्ग पदोपदी देत असतो.
जीवम जीवश्च जीवनम यानुसार प्रत्येकानं मांसाहार करावा असं सुचवायचं आहे का तुला? स्वामी तुम्ही मला सांगा, जीवम जीवश्च जीवनम या संस्कृत वाक्याचा मराठीत काय अर्थ होतो? जीवावर जीव जगू शकतो असा अर्थ आहे ना. बरोबर आहे. मग फळं, पालेभाज्या, धान्य ह्या गोष्टी निर्जीवात मोडतात का? त्याही सजीवच आहेत. ज्या ज्या गोष्टींची उत्पत्ती, लय आणि विलय म्हणजेच जन्म, वाढ आणि मृत्यू होतो ते सगळे सजीव, आणि ज्या प्राण्यांचं शरीर मांस धारण करतात ते सुद्धा सजीव. म्हणून सगळ्यांनी मांसाहार करावा असा त्याचा अर्थ होत नाही. या सर्व सजीवांनी मैथून करावं असं म्हणालास, याचा अर्थ ब्रह्मचर्य किंवा संन्यास हे थोतांड आहे. निसर्गाच्या दृष्टीनं ते विरुद्ध आहे. कारण पुनर्निर्मितीसाठी प्रत्येक प्राणी मात्राला मैथुनातून सुखाची निसर्गानं प्रेरणा दिली आहे. पुनर्जन्मावर विश्वास आहे का तुझा? अजिबात नाही. पुनर्जन्म ही कल्पना मुळात माणसानं आपल्या अस्तित्वाच्या अभिलाषेतनं आणली आहे. मग परमार्थाची तुझी व्याख्या काय आहे? परमार्थाची व्याख्या संत ज्ञानेश्वरांनी एकाच ओवीत सांगितली आहे. तीच ओवी मी तुम्हाला सांगतो. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझा. कार्यक्रम संपला. मित्रांनो, हा 12वा भाग इथेच संपला. 13वा भाग म्हणजेच शेवटचा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.